नमस्कार. मी मनश्री पाटील आणि सगळ्यांचं माझ्या पॉडकास्टवरती स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार, मी भाग्यश्री उदयसिंह भापकर, लोणी भापकर. आज आपला टॉपिक आहे वुमेन्स इम्पॉवरमेंट, महिला सशक्तीकरण. खरं तर तसं बघायला गेलं तर आपल्या भारतामध्ये महिला सशक्तीकरण बऱ्यापैकी झालेलं आहे, पण काही काही भाग असा आहे आपल्या इंडियामध्ये की जिथे महिला सशक्तीकरणाची गरज आहे. कारण की आता तुम्ही बघता की म्हणजे चुलीपासून ते चंद्रापर्यंत आपल्या भारतातील महिला पोहोचलेल्या आहेत आणि खरं तर त्याचा मला खूप अभिमान आहे. बघायला गेलं तर महिला सशक्तीकरण झालेलंच आहे, पण अति महिला सशक्तीकरण किंवा महिला सशक्तीकरणाचा झेंडा घेऊन ह्या स्त्रिया आजकाल जे वावरत आहेत ना, त्याचा पण खरं तर आपल्या समाजातील जे पुरुष घटक आहेत त्यांना पण काही काही दुष्परिणामांना फेस करावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी किंवा त्याचे चॅलेंजेस वगैरे आपण पुढे डिस्कशनच करणार आहोत. तर पहिला प्रश्न इथून सुरुवात करूयात आपण की म्हणजे तुम्हाला काय वाटतं की म्हणजे महिला सशक्तीकरण म्हणजे नेमकं काय? महिला सशक्तीकरण म्हणजे आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या मुली ज्यावेळेस स्वावलंबी होत आहे त्याला एक आपण महिला सशक्तीकरण म्हणू शकतो. पण त्याचबरोबर आपण महिलांनी जी त्यांची जबाबदारी आहे, मुलं, घर, त्या पण जबाबदाऱ्या स्वीकारल्या पाहिजे असं मला वाटतं. हा, म्हणजे कारण की आजकाल कसं होतंय, महिलांचं कसं आहे की मी पैसे कमवले, मी जॉब करते, मी हे करते, मग मी ते का करू. म्हणजे महिला सशक्तीकरण ही गोष्ट ठीक आहे, पण त्याचं जे वळण आहे ना ते आता दुसरीकडे पण जाते की मी पैसे कमवते, मी इंडिपेंडेंट आहे, मी म्हणजे मी माझं माझं बघते, पण घरच्यांची जबाबदारी, मुलांची जबाबदारी, ह्या सगळ्या गोष्टीपासून कुठेतरी ह्या महिला सशक्तीकरणामुळे महिला कुठेतरी वेगळीकडेच भरकटत जात आहेत. म्हणजे असं मला वैयक्तिक वाटतं किंवा ह्या सगळ्या गोष्टी समाजात दिसतात पण. ते पण खरं आहे. 70% परिणाम हा आपण महिला सशक्तीकरणाकडे वळण घेतलेला आहे, परंतु त्याचा दुष्परिणाम 70% आपल्याला सध्या पाहायला भेटत आहे. सशक्तीकरणासोबत एक स्वावलंबी पैसा कमवणे हेच एक सशक्तीकरण नसून त्याच्यासोबत आपल्या ज्या सांसारिक गोष्टी आहेत याला पण महिलांनी महत्त्व दिलं पाहिजे. त्याबरोबर त्याची गरज आहे सध्या, परंतु एक भरकटत चाललो आहे असं मला वाटतंय. त्याचा गैरफायदा घेतला जात आहे असं महिला सशक्तीकरणाचं असं वाटतं. महिला सशक्तीकरण हे गरजेचं आहे, कारण महिला ही दोन घरांना जोडून पुढे घेऊन जाते. म्हणजे एक म्हणजे माहेर आणि दुसरं म्हणजे सासर. आई आजीच्या काळामध्ये तेव्हापासून सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत एक, आणि आता 21व्या शतकामध्ये जर पाहिलं तर त्या योजनेची बऱ्या प्रकारे अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. म्हणजे 95% म्हणलं तरी आपण त्या योजना राबवल्या. त्यामध्ये आली बेटी बचाओ बेटी पढाओ, सुकन्या योजना, परत भाग्यश्री योजना, अशा अनेक योजना सरकारने राबवल्या आणि त्याची अंमलबजावणी 25 वर्षामध्ये बऱ्याच प्रकारे झालेली आहे. आणि त्याच्यामुळे महिला सशक्तीकरणामध्ये खूप मोठा परिणाम त्याच्यावर आणि फायदा पण त्याचा. आणि आजकाल ना ते ऑनलाईन हाट पण महिलांसाठी, ऑनलाईन हाट पण एक महिलांसाठी नवीन प्लॅटफॉर्म काढलेला आहे की तुम्ही ऑनलाईन तुमचं जे काही प्रोडक्शन असेल ते लोकांपर्यंत घरोघरी पोहोचवू शकतात. अनेक योजनांमध्ये महिलांसाठी सशक्तीकरणासाठी कर्ज वाटप किंवा गिरणी, पिठाची गिरणी, पापड मशीन, अशा अनेक योजना सरकारने खेड्यापाड्यामध्ये राबवल्या आहेत. शहरीकरणापेक्षा जास्त खेड्यामध्ये ह्या सरकारने योजना राबवल्यामुळे त्याच्यामध्ये जवळजवळ 95% हा फरक 25 वर्षाच्या काळ आपल्या आई आजीच्या काळापेक्षा या काळामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि मला तर माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन नुसार मला तर काय वाटतं की म्हणजे शहरामध्ये ज्या बायका फायदा नाही घेत सगळ्या गोष्टींचा, खेड्यातल्या बायका फायदा घेऊन सगळ्या धोरणांचा, सबसिडी जे काय असेल सरकारनं राबवलेलं महिलांसाठी आणि त्या पुढं चाललेल्या आहेत. म्हणजे शहरातल्या आपण जुन्या काळात म्हणायचं की नाही शहरामध्ये जरा महिलांना फ्रीडम असतो किंवा खेड्यांमध्ये नसतो. आता ती डेफिनेशन जी आहे ना ते पूर्णपणे चुकीची ठरली आणि ह्या शहरातल्या महिलांना मागे टाकून खेड्यातल्या महिला कुठेतरी उंच भरारी घेत आहे. कारण सरकारने योजनांचा जास्तीत जास्त उपयोग हा खेड्यामध्ये जास्त त्याचा वापर केलेला आहे आणि त्यामुळे शहरापेक्षा खेड्यातल्या महिलांनी योजनेचा वापर जास्त केल्यामुळे
खूप परिणाम होऊन त्याच्यावर महिला सशक्तीकरणामध्ये खूप भरपूर फायदा झाला. आणि किंवा म्हणजे मला पण असं वाटतं की शहरामध्ये महिलांना असं वाटतं की माझा नवरा हे करतोय, मी हे करते, मग मी छोट्या छोट्या गोष्टी का करू, जसं की ते शेवयाची मशीन, पापड बनवायचं हे आहे. जसं खेड्यातल्या महिलांचं कसं की 4 पैसे कमवून 4 पैसे मागे कसे मागे टाकायचे कसे टाकायचे. संसारासाठी, आणि आपण सगळ्यांना कुटुंबाला घेऊन पुढे कसं जायचं किंवा समाजाला कोणती पावलं उचलावी लागतील. माझ्या मते आपण समाज करण्यापेक्षा समाजापेक्षा आपण सुरुवातच जर आपल्या घरापासून झाली, घरातून जर सपोर्ट महिलेला भेटला तर मला वाटतं महिला सशक्तीकरणामध्ये खूप बदल घडेल. हा, म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट समाजावर हे करतो की समाज ऍक्सेप्ट करेल का, करत नाही, असं परंतु तसं. एक्सेप्ट समाजाकडे जाण्यापेक्षा आधी सुरुवात ही आपली घरापासून होते. घरातल्या लोकांनी जर महिलेला सपोर्ट केला तर समाज आपोआपच ते स्वीकारू शकतो. घरातले लोक म्हणण्यापेक्षा एखाद्या महिलेला जर तिच्या नवऱ्याचा पूर्ण पाठिंबा असेल तर बाकी कोणीच काय बोलू नाही शकत. कोणीच काही करू शकत नाही, मला असं वाटतं. परंतु आपण प्रत्येक गोष्टीला समाज असं करतो, पण तसं नाही. सुरुवात ही आपल्या घरापासून होईल पाहिजे. त्यावेळेसच महिला सशक्तीकरणामध्ये मला वाटतं बदल घडू शकतो. तुमचंच उदाहरण घ्या ना, काकांचा पूर्ण सपोर्ट आहे. काकी खूप छान गाणं म्हणतात, म्हणजे त्यांना पाहिजे त्या अदर ऍक्टिव्हिटीज करतात. म्हणजे बाहेर पण बरेच तुम्ही अदर ऍक्टिव्हिटीचे क्लास लावले, संगीतचा क्लास लावला होता, किंवा मुलांना पण पूर्ण फ्रीडम आहे तुमच्या घरामध्ये. राणीसाला पण म्हणजे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही करा, असं कुठलीच बंधनं नाहीत. जर काकींना सपोर्ट नसता तर आज त्या माझ्यासोबत पॉडकास्ट पण करू शकल्या नसत्या. कारण मी पॉडकास्टसाठी खूप जणांना विचारलं होतं, किंवा मी रेसिपीचं पण माझं चॅनल आहे, मी रेसिपीसाठी पण खूप जणांना म्हणायचे की चला आपण करूया. तर सगळ्यांचं हेच उत्तर असेल की म्हणजे आमच्या ह्यांना आवडेल का, मला ह्यांच्याशी घरी बोलावे लागेल, नाहीतर त्यांना अचानक दिसलं त्यांनी काहीतरी म्हणतील. ह्या सगळ्या गोष्टी कुठे तर अजून पण बघायला मिळतात आपल्या समाजामध्ये. जवळजवळ 50% समाज आणखी मागच्या पिढीच्या म्हणजे महिलांच्या बाबतीतले जे जुनी संस्कृती ते सोडून त्यांच्या बाबतीतले अजून दृष्टिकोन चेंज करायला पाहिजे. दृष्टिकोन बदललेला नाही. 50% समाजाचा दृष्टिकोन बदलला नाही. आपण आपली संस्कृती पाळतोच, परंतु त्याच्याबरोबर महिला सशक्तीकरणाला जर घरातून सपोर्ट असेल तर समाजात बऱ्याच गोष्टींमध्ये महिला ही बदल करू शकते. ही गोष्ट एक आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि खरं तर मेन चॅलेंज महिला सशक्तीकरणाचं म्हणजे पुरुषांच्या मनामध्ये म्हणजे एक गैरसमज निर्माण होतो, न्यूनगंड, की जर माझी बायको पुढे गेली तर समाज मला काय म्हणेल, किंवा माझी प्रतिष्ठा कमी होईल की तीच सगळं करते. किंवा आपण त्यांना पण काही दोष देण्यात अर्थ नाही, की बाहेर पण आपण बघतोच ना की बघ तुझी बायको एवढं करते, तुझ्या पुढे झाली ती, हे कुठं तर त्यांच्या मनात पण ती खंत निर्माण होती. नाही, मला असं वाटत नाही. माझ्या लाईफमध्ये तर असं काही नाहीये, कारण मला पूर्ण घरातून सपोर्ट आहे. घरच्यांचा पण आहे आणि माझ्या मिस्टरांचा पण आहे. प्रत्येक गोष्टीत शिकल्या पाहिजेत, प्रत्येक गोष्टीत म्हणजे पुढाकार घेतला पाहिजे, प्रत्येक गोष्ट आली पाहिजे. हे मला सुरुवातीपासूनच म्हणजे माझ्या मिस्टरांनी मला सपोर्ट केलेला आहे. त्याच्यामुळे मी आज इथं आहे. म्हणजे माझ्यासोबतचे बरेच किंवा माझ्या सोबतचे जावा वगैरे आहेत, ते मी आता पाहिलेले आहेत ना सगळ्यांना. पण सगळ्यांपेक्षा जास्त मला फ्रीडम असल्यामुळे मी या सगळ्या गोष्टी करू शकते असं मला वाटते. त्याच्यामुळे सुरुवात ही घरापासूनच झालेली पाहिजे. मला पण सेम तेच वाटते की घरापासून सुरुवात झाली पाहिजे. अजून कुठे तर 100 महिलांमागे एक 20-30 महिलांचा हाच प्रॉब्लेम असतो की घरच्यांचा सपोर्ट नाही. की खेड्यामध्ये पण मी बघते माझ्या गावाकडे की खूप महिलांना काहीतरी करायचं असतंय, खूप पुढे जायचं असतंय, पण घरचे नाहीत करू देत की काय करायचंय, आम्ही करतोय ना, एवढ्या तुझं भागत नाहीये का. ह्या गोष्टी कुठे तर अजून पण पाहायला मिळत आहेत. जवळजवळ 20% आणखी समाज त्या सुधारण्याची पाहत आहे. त्या दृष्टीने समाज महिलांकडे पाहत आहे. त्याच्यामुळे यात बदल झाला पाहिजे आणि महिला सशक्तीकरणाला आपोआपच प्रेरणा भेटेल असं मला वाटते. किंवा मुलींना पण फ्री एज्युकेशन आहेत अजून, पण पूर्ण फ्री एज्युकेशन दिलं, किंवा बाकीच्या जे आपल्या पॉलिटिकल म्हणा किंवा सायंटिस्ट प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आहेत ना, त्यांच्यापासून थोडं प्रेरणे किंवा त्यांचे धडे जर दिले लहानपणीपासूनच तर अजून थोडीशी हेल्प होईल त्यांना, की ते पण एक पाऊल आपण सगळ्यांनी उचलायला पाहिजे. हो, आणि मला वाटतं आता माझी पिढी आणि माझ्या पुढची पिढी खूप फरक जाणवते. खूप फरक जाणवते. आणि हे महिला शिक्षण शैक्षणिकदृष्ट्या वगैरे महिला सशक्त झाल्यामुळे यात खूप बदल झालेला आहे आणि ही एक समाजाची आता सध्या गरज आहे असं मला वाटतं. किंवा आपण कुठल्या पण क्षेत्रात जावं, सगळीकडे तुम्हाला
बऱ्यापैकी महिला महिला दिसतील. जुन्या काळाच्या कंपॅरिझन पेक्षा आता सध्या महिलाच दिसतील तुम्हाला, असं पाहायला वातावरण आहे सध्या तरी. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हटला तरी चालेल की महिलांना कुठल्या गोष्टींना, कुठल्या आव्हानांना सामोरं जावं लागतं किंवा त्यांची आव्हानं पूर्ण पार करण्यासाठी आपण एक समाजाचा घटक म्हणून त्यांना कशी मदत केली पाहिजे. महिलांच्या समोर आव्हाने म्हणलं तर एक सामाजिक आव्हान आहे, कौटुंबिक जबाबदारी आहे आणि मानसिक ताणतणाव. ही महिलांची मेन 3 कारणं सध्या आव्हानं असे ठरत आहेत महिलांसाठी. त्याच्यामध्ये एक घरातून मिळणारा पतीचा सपोर्ट त्यासाठी पाहिजे. परत मानसिक ताणतणाव, कौटुंबिक जबाबदारी पार पाडून घरच्या गोष्टी सगळ्या हँडल करणे, हे एक महिलांच्या समोर खरंच सध्याच्या दृष्टीने जर म्हणलं तर जॉब करून घरचं सांभाळायचं म्हणजे एक आव्हानच आहे असं मला वाटतंय. आणि याच्यासाठी सपोर्ट म्हणून एक घरच्यापासून सपोर्ट पाहिजे महिलांना, असं मला वाटतं. म्हणजे मला पण असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी तर ठीकच आहेत, पण त्याच्यासाठी त्यांच्या सुरक्षिततेचा खूप मोठा प्रश्न आहे. सध्या सुरक्षिततेचा, कारण की समजा एखाद्या कुठल्या पण क्षेत्रात एखादी महिला असेल तर तिला डिसिजन घेण्यासाठी कधी कधी प्रेशराईज पण केलं जातं, किंवा आपण तिकडे बघितलं की रेप केसचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे जॉबवर जर एखादी मुलगी चालली तर तिला घरी रात्री येताना म्हणजे खूप अवघड आहे तिनं घरी सुखरूप पोहोचणं. कायद्यामध्ये खूप बदल केले पाहिजेत. कायद्यामध्ये बदल घेऊन आणि त्याची अंमलबजावणी पण स्ट्रॉंगपणे केली पाहिजे असं मला वाटतं. सध्या जर पाहायला गेले तर प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला या अग्रेसर आहेत. मग ते डॉक्टर असोत किंवा अंतराळात असोत किंवा तुम्ही पॉलिटिक्समध्ये महिला, प्रत्येक क्षेत्रामध्ये आज महिला आपल्याला पाहायला भेटतात. खरंच पाहायला गेलं तर हे पाहून खूप आनंद होतो आणि त्या गोष्टीचा अभिमान पण मला खूप वाटतो. परंतु महिला सशक्तीकरणासोबतच त्याचे तोटे पण बऱ्याच प्रमाणात पुरुषांना स्वीकारावे लागलेले आहेत. त्याबद्दल पण आपण थोडंफार सांगितलं पाहिजे, बोललं म्हणजे पाहिजे. महिला सशक्तीकरणाची जुन्या काळात गरज होती, पण आजच्या काळात बघायला गेलं तर बऱ्यापैकी सगळीकडे सशक्तीकरण झाले, सगळीकडे महिला इंडिपेंडेंट झालेल्या आहेत, जसं की खेड्यापासून शहरापर्यंत सगळीकडे. पण त्याच्या आती ह्याच्यामुळं खरं तर पुरुषांना खूप फेस करावं लागते. खूप त्याच्यामुळं डिवोर्सचे प्रमाण तर एवढं वाढलेले आहे खूप प्रमाणात. आणि त्याचा मला वाटतं सशक्तीकरणासोबत महिलांनी त्याचा गैरफायदा पण जास्त घेतला आहे असं मला वाटतं. याबद्दल पण आपण पुरुषाबद्दल पण थोडंफार आपण सांगितलं पाहिजे, बोललं पाहिजे. एक सशक्तीकरण ही एक बाजू आपली जमेची आहे, त्याच्यासोबत ही पण बाजू आपण मांडली पाहिजे असं मला वाटतं. खरंच म्हणजे खरं तर ह्या गोष्टींनी ट्रोल नाही केलं पाहिजे महिलांनी, पण खरं तर ह्या गोष्टी ऍक्सेप्ट केल्या पाहिजेत. की खूप ठिकाणी असं होतं की मी जॉब करते, मी पैसे कमवते, मी सगळं करते, म्हणजे तुम्ही माझ्या मनाप्रमाणे वागलं पाहिजे. त्याच्यामुळे कुठे तर जो घरच्यांना किंवा आपल्या वरिष्ठ लोकांना जो रिस्पेक्ट द्यायचा असतो ना, तो खूप कमी होत चाललेला आहे. खूप म्हणजे पैसे कमवणं म्हणजे सशक्तीकरण नाहीये. पैशासोबत म्हणजे सगळ्या गोष्टींची सांगड पण घातली पाहिजे, पण पार पाडली पाहिजे असं मला वाटतं. एक आपल्या घरच्यांनी पण आपल्याला सूट दिली म्हणून त्याचा अतिवापर आपण करू नये असं एक मला वाटतं. म्हणजे आता मी ज्या कॉलेजमध्ये माझं लॉ झालंय मराठवाडा मित्रमंडळमध्ये, तर आमचं ते एक सेंटर होतं कॉलेज. म्हणजे तिथे एक लॉ ऑफिसर्स असायचे आणि तिथे काउन्सिलिंग चालायचं, मॅरेज काउन्सिलिंग वगैरे. तर असं म्हणजे खूप ऐकण्यात बोलण्यात यायचं किंवा डोळ्यासमोर असायची की म्हणजे मुलं फ्रस्ट्रेट होऊन चाललेले आहेत बायकांमुळं मुलींमुळं. म्हणजे खरंच की म्हणजे खरंच एक सशक्तीकरणासोबत ह्या गोष्टीचा पण आपण विचार केलेला पाहिजे. आपण महिला सशक्तीकरणावरती पण खूप बोललो. महिला सशक्तीकरण ही गोष्ट खूपच चांगली आहे, पण ह्या समाजात काही बोटावर मोजण्या एवढ्या स्त्रिया आहेत किंवा काही महिला आहेत की म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा त्या वेगळ्या प्रकारे गैरफायदा घेतात. आणि म्हणजे तुम्हाला काय वाटतं एक ऑब्झर्वेशन नुसार की त्या कुठल्या प्रकारचा गैरफायदा घेतात? खरं तर हा टॉपिक खूप संवेदनशील आहे, यावर मी बोलावं का नाही असं मला वाटतंय. परंतु हा प्रत्येक महिलेला हा लागू पडेल असं नाहीये. ठराविक महिलांसाठी हा मुद्दा होऊ शकतो. सध्या पाहायला गेलं तर फक्त महिलांच्या चेहऱ्याचा वापर हे आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या वापरला जातो.
फॉर एक्झाम्पल सरपंच किंवा इतर कुठलं? पॉलिटिक्समध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये बघा की फक्त एक महिला ही नावापुरतीच असते, सर्व कारभार हे पुरुषच बघतात. तर एक कारण म्हणजे महिला ही करू शकते, परंतु आपण तिला सगळी प्रोसेस वगैरे तिला जर सर्व माहिती दिली किंवा तुम्ही सांगितलं तर ती करू शकते. नाहीतर काय काय पुरुषांचं असं असतं की तुला काय येतं त्यात? तुला काय येतं, परंतु तुम्ही सपोर्ट केला तर ते सुद्धा शक्य आहे, एक महिला करू शकते. आता आपण किती तर बघतो ना, आमदार महिला आहेत, सरपंच आहेत, कुठल्या पण आहेत, तर त्या सगळ्या गोष्टी करतात. खरं तर ते निर्मला नवलेचं पण खूप उदाहरण घेतलं देत तर. आहे. काही महिला आहेत ना, ह्या कायद्याचा खूप गैरवापर करतात. म्हणजे खरं तर मी अजून एकदा रिपीट करते की हे सगळ्यांसाठी लागू नाहीये. म्हणजे ह्या विषयावर बोलणं म्हणजे मला सुद्धा एक प्रकारची धास्तीच आहे. का म्हणजे खूप कायद्याचा गैरवापर करतायत. जसं की घरचे भांडणं वगैरे असतील, कुणाचा सूड घ्यायचा असेल तर महिला लगेच त्या कायद्यांचा यूज करतात. म्हणजे आपण एक एक्झाम्पल बघितलं तर खरं तर समजा रेप केस असेल कुठलं पण, तर 10 महिलांपैकी 4 ते 5 महिलांना खरं तर त्याची जेन्युइन गरज असते की त्या कायद्याची, पण ज्या उरलेल्या महिला आहेत ना, ते फक्त त्याचा गैरवापर करतात. जसं की आता फॉर एक्झाम्पल एखादी महिला कुठल्या तर चांगल्या पोस्टवरती असेल, पदावरती असेल किंवा IT पार्कमध्ये असेल, तर त्याच्या जे कलिग सोबत काही थोडंफार झालं की लगेच सेक्शुअल हॅरासमेंटची केस करणं म्हणा, म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असेल किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टी असतील तर हा विषय खूप गहन आहे. आपण या विषयावर जेवढं बोलल तेवढं कमीच आहे. आणि वेळेच्यासाठी कुठेतरी फुल स्टॉप देणं पण ह्या विषयाला खूप महत्वाचं आहे. आणि तुमचं खरंच थँक्यू की तुम्ही वेळ काढला माझ्यासाठी आणि आपण ह्या विषयावरती चर्चा केली. आणि आम्ही अजून नंतर तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन येऊ, आणि तुम्हाला कुठलं वाटतं ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहून पाठवा. आम्ही नक्कीच त्या गोष्टीवरती विचार करूयात. धन्यवाद.